नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गवती सुगंधी दूध. त्यासाठी मी अशी गवती घेतलेली आहे. हे छानपैकी मी धुवून घेतलेली आहे पाण्याने स्वच्छ. आता आपण हे बारीक कापून घेणार आहे गवती. आता हे गवती चहा पण याला म्हटले जाते आणि हे साधारणपणे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात याचं दूध किंवा चहा बनवलं जातं आणि हे शरीरासाठी सुद्धा आरोग्यदायक आहे. म्हणून पुष्कळ लोक याची चहा किंवा दूध बनवलं जाते. आणि आपण सुगंधी म्हटलंय त्यासाठी आपण वेलदोडा सुद्धा टाकणार आहे. त्याचा सुगंध पण येणार आहे आणि त्याची चव सुद्धा छान लागणार आहे. आता मी हे गवती आपण कापून घेणार आहे कात्रीने. ही बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे. अशी मी बारीक गवती कापून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. सुगंधी दूध आपण म्हटलं आहे त्यासाठी मी असे 7-8 वेलदोडे घेतलेले आहे. ते मी आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. हे आपण कुटून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. गवती दूध बनवण्यासाठी मी 3 कप दूध घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण 3 चमचे साखर घालणार आहे. तुम्हाला साखर कमी हवी असेल तर तुम्ही कमी घालू शकता. 3 चमचे साखर घालायची आहे. आपण कापून घेतलेली गवती टाकायची आहे. आपण कुटून घेतलेले वेलदोडे घालायचे आहे. चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गवतीचा आणि वेलदोड्याचा स्वाद तिच्यामध्ये उतरला पाहिजे. अगदी मंद आचेवरती हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटं झालेले आहे. आता आपलं दूध सुद्धा उकळत आलेलं आहे आणि मला वास सुद्धा येतो आहे. गवत्याची पाने आणि आपण वेलदोड्याच टाकलेले आहे त्याचा वास सुद्धा खूप छान येऊ लागला आहे. आपलं दूध सुद्धा तयार झालेलं आहे. आता आपण हे गाळून घेऊया. गॅस सुद्धा बंद करायचा आहे. आता मी हे दूध चाळणीने काढून घेणार आहे.
तुम्ही सुद्धा या दुधाचा आस्वाद घ्या. आम्ही हे दूध तर पिणारच आहे आणि नक्की करून बघा.